फील्डिंग लेने का फैसला किया चावनी टीम ने। देखिए शंखनाद हो चुका है मैच की वेरी फर्स्ट बॉल, वेरी फर्स्ट डिलीवरी करने के लिए तैयार गेंदबाज निखिल सावंत। ये देखिए पहली गेंद तेज तर्रार तीर उठाकर खेलना चाहते थे कवर के ऊपर से, लेकिन गेंद ने दिया चकमा, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विकेटों के पीछे आप देखेंगे मास्टरमाइंड समीर, जो इस टीम के मास्टरमाइंड कहलाते हैं, और वैसे ही गेंदबाजी दिमाग द्वारा खेला गया ये पहली गेंद जिसने चकमा दिया बल्लेबाज को। ये थोड़ी सी गलत गेम मैं कहूंगा, लॉलीपॉप इस खराब गेंद पर पूरी तरह से फायदा लिया। बीच में ये नो बॉल बीमार, और कुल मिलाकर 5 रन यहां पर जुड़ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, और अगली बॉल होगी फ्री हिट। हुआ नजर आया और आगाज किया यहाँ पर अपने बल्लेबाजी की काबिलियत दिखाने का मौका मिला था, और पूरी तरह से खरे उतरे। इस समय थोड़े से बैकफुट पर जाते हुए गेंदबाज, ये देखिए ये गेंद भी काफी खराब थी, लेकिन टाइम नहीं कर पाए जो बल्ले का और गेंद का संपर्क होना चाहिए था वो संपर्क देखने को नहीं मिला। लेकिन 2 रन लेने से नहीं चूके। इस 2 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 7 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। बैक टू बैक ये फ्री हिट की गेम थी जिसके ऊपर फुल टॉस यहाँ पर डाला गया था। ऐसा लगा था कि इस गेंद पर कहीं पे 6 या 4 नजर आएंगे, लेकिन 2 से संतुष्ट होना पड़ा। अगली गेंद एक बार फिर से सामना करेंगे रोहित। ये देखिए ये बढ़िया गेंद थी, उतनी अच्छे तरीके से खेल दिया, सीधे बल्ले से खेला हुआ वी शेप में ये शॉट लॉन्ग ऑफ का ये खिलाड़ी जिसने इस गेंद को झपक लिया और 1 रन से संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 8। अब नए खिलाड़ी स्ट्राइक पर देखेंगे, सामना करेंगे गेंदबाज समीर का। ये देखिए हल्के हाथों से खेल दिया, सुई से जिस तरह धागा पिरोया जाता है उस तरह आंखों से सुरमा चुराने की कोशिश, और नजाकत भरा ये शॉट। एक अच्छी क्रिकेट देखने को मिली जिसका फायदा मिला है 4 रन से। इस 4 रन का फायदे से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर 12। पास गेंद आड़े बल्ले से खेल दिया, फील्डर वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग का नजारा। लेकिन जब तक फील्डर फील्ड कर पाते तब तक 2 रन आसानी से पूरे। इस 2 की मदद से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 14। यानी कि जिस गेंदबाज की तारीफों के फूल बांधे गए थे वो थोड़ा सा महंगा इधर साबित होता हुआ नजर आया। लेकिन प्रतीक 11 जल सेवालाल वावेगर टीम बखूबी जानती है चावनी टीम के सामने अगर खेलना है तो एक बड़ा लक्ष्य खड़ा करना पड़ेगा, फाइट स्कोर की होना जरूरी है। ये देखिए रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल करते हुए पूरी तरह से पुल किया इस गेंद को, और गेंद गई दंदनाता चौका।
बोला तो नहीं, मुकाबला शुरू हो गया, एक ही ओवर हुआ है। चलिए स्पीड अप कीजिए। फिलहाल अभी तक इस पारी की एक ही ओवर खत्म हो चुकी है और ड्रिंक्स ब्रेक मिला है। देखा जाए तो हर एक श्रृंखला में आपको देखने को मिलता है 2 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक रहते हैं। आप जब मैदान में उतरते तो आपको तैयार होके ही उतरना पड़ता है। 1 ओवर के बाद आपने पानी नहीं मिल सकता, कुछ इमरजेंसी होगी तो ज़रूर मिलेगा, लेकिन फिलहाल आयोजकों को सहकार्य कीजिए। 1 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 18। ऋतिक इस समय पूरी तरह से छा चुके हैं मैदान पर। स्टार टेनिस क्रिकेट लाइव की ओर से आप घर बैठे दर्शक इस मैच का लुत्फ ले रहे, मजा ले रहे हैं, उनका भी मैं धन्यवाद अदा करता हूँ। और एक बार फिर से मैं प्रकाश पाटिल ले चलता हूँ मैदान की तरफ, जहां पर चावनी बनाम प्रतीक 11 जय सेवालाल वावेगर टीम के बीच एक घमासान जारी है। चावनी टीम की ओर से नए गेंदबाज चुने गए हैं। बॉलर कौन है? चलिए स्पीड अप कीजिए। कप्तान से निवेदन रहेगा जल्द से जल्द अपनी फील्डिंग सेट कीजिए। विलास की पहली गेंद, सामना करेंगे बल्लेबाज रोहित। रोहित अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए, पूरी तरह से सेट हो चुके हैं, कॉन्फिडेंस लेवल अब बढ़ चुकी है रोहित की। ऐसे में ये नए गेंदबाज विलास, जिन्होंने पहली गेंद सटीक जगह पर डाली थी, इस गेंद को सम्मान दिया रोहित ने और 1 रन लिया अपने खाते में। इस 1 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 19। विलास की अगली गेंद, ये देखिए एक बार फिर से ब्लॉक होल में डाली गई थी, अपने आप को बचाने की कोशिश देखने को जरूर मिली। बल्लेबाज द्वारा यहाँ पर थोड़ी सी मिस अंडरस्टैंडिंग देखने को मिली, पहले विकेट का पतन होता हुआ नजर आया। पहला ब्रेक थ्रू और पहली सफलता। तो रोहित जो पूरी तरह से सेट हो चुके हैं, पहली सफलता की, पहले ब्रेक थ्रू की जरूरत थी। कप्तान ने इस गेंदबाज के ऊपर विश्वास जताया और पहली सफलता दे दी इस गेंदबाज ने। ये देखिए फिर एक बार ब्लॉक करने की कोशिश, सटीक जगह पर नियंत्रण भरी गेंदबाजी जारी है। चावनी टीम की ओर से थोड़ी सी पंपिंग देखने को मिली, जिसका खामियाजा भुगतना पड़ा 2 रन के रूप में और इस 2 के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 22। एक अच्छी रन संख्या अभी तक खड़ी जरूर की है मैं कहूँगा। रोहित जैसे ही डगआउट लौटे, कुमार चौहान मैदान में जाते हुए नजर आए, एक अच्छे खिलाड़ी कुमार। और क्या जबरदस्त गेंदबाजी, देखिए जैसे गेंद ने टप्पा खाया ना, अपना काटा बदला, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बल्लेबाज बल्ला घुमाते हुए रह गए और बल्लेबाज को चकमा देकर गेंद निकल गई थी। ये दिमाग और हाथों के जादूगर विलास अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आए। ये देखिए इस बार अंदर घुसकर खेल दिया, अपने आप को सफल किया। डिप स्क्वायर लेग की एरिया में ये दंदनाता चौवा।
ये देखिए यहाँ पर एक और विकेट चटकाते हुए विलास अपने खाते में, और क्या जबरदस्त गेंद डाली थी, आउटेज लेकर गेंद निकल गई लेग स्लिप के हाथ में, और एक और विकेट का पतन। तो ऋतिक और प्रतीक दोनों की विकेट अब गिर चुकी है। अब ग्राउंड पे प्रतीक और रोहित दोनों की विकेट गिर चुकी है। अब ग्राउंड पर आप देखेंगे नए बल्लेबाज, दोनों बल्लेबाज नए रहेंगे, कुमार और हेमंत। कुमार मैं कहूँगा ये खिलाड़ी दमदार है, धुआंधार है, और विस्फोटक बल्लेबाज के तौर पर खेल चुके हैं। कई सालों से अपने नाम की छाप छोड़ी है इस खिलाड़ी ने। आज अपने आप को साबित करना पड़ेगा, क्योंकि चावने टीम जैसी बड़ी टीम के सामने अगर इनको खेलना है तो एक फाइट स्कोर का होना जरूरी। अच्छी शुरुआत जरूर की थी दो ओपनर ने, और वही शुरुआत को आगे ले जाना पडेगा। दरम्यान आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री सतीशजी महाबदी साहेब यांचं इथे नुकताच आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। तसं पाहायला गेलं तर ते स्वतः आयोजक आहेत या शृंखलेचे, त्यांना देखील धन्यवाद देऊया आणि बोलूया मैदानाकडे। अब गेंदबाजी की छोर पर आप देखेंगे समीर गेंदबाज तैयार सामना करेंगे। माफ कीजिए भावेश ठाकुर। ये देखिए पहली गेंद ब्लॉक में डालने की कोशिश, हल्के हाथों से खेल दिया कुमार ने, अपने आप को बचाने की कोशिश देखने को जरूर मिली, लेकिन एक रन लेने से नहीं चुके। एक रन से खाता खोला अपना और स्कोर कार्ड हिला। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लिखेंगे 27 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तीसरी ओवर की पहली गेंद आपने देखी, एक अच्छी और सटीक गेंद डालने की कोशिश की थी भावेश ने, जिसको सम्मान दिया कुमार ने। अब हेमंत, ये देखिए आड़े बल्ले से खेल दिया, टाइमिंग परफेक्ट, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई मिलेगी, लेकिन लंबाई कम। यहां पर क्या ड्रॉप की है मैं कहूंगा, और देखा जाए तो अच्छा मौका बना था यहाँ पर विकेट छटकाने का। 1 रन जरूर मिला है। इस 1 रन के बजाय स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर 28 रन लग चुके हैं। पहली इस गेंद पर सफलता जरूर चटकाई थी, लेकिन फील्डर द्वारा थोड़ी सी गलती। ये देखिए हल्के हाथों से खेल दिया, बैकवर्ड पॉइंट क्षेत्र का ये खिलाड़ी जिसने इस गेंद को फील्ड करार किया, तब तक 1 रन लेते हुए इस 1 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ 29 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ऐसा लगा था कि इस ओवर में बड़े बड़े हिट देखने को मिलेंगे, लेकिन तारीफ करना चाहूंगा भावेश की, एक अच्छी गेंदबाजी जरूर नजर आई मैदान पर, अपने टीम का कमबैक करते हुए नजर आए भावेश। ये देखिए सीधे बल्ले से खेल दिया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर मौजूद, इस बार नहीं बचेंगे, सीधा हाथ में, और एक विकेट का पतन। दीजिए तो हेमंत की पारी का अंत होता हुआ नजर आया जरूर। अब उनकी जगह लेने के लिए जा पहुंचे जय, अपनी टीम की कमान संभालने का काम जय और कुमार के ऊपर है,
लेकिन भावेश जिन्होंने अच्छी गेंद डाली है यहाँ पर और अपने आप को साबित किया है भावेश ने। ये देखिए थोड़ी सी लेग स्टंप छोड़ती हुई गेंद नजर आई और नरेश सर ने यहाँ पर दोनों हाथ खड़े किए, नतीजा निकला वाइट। इस वाइट की बदौलत स्कोर कार्ड में बल बढ़ती 30 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। जय देखा जाए तो इस टीम में एक हार्ड हिटर के रूप में खेलते हैं ये खिलाड़ी। अक्रॉस द लाइन आकर अपने आप को सफल किया था, खेलने की कोशिश जरूर की लेकिन गेंदबाज निकले चलाक, कुछ मौका बनने नहीं दिया। ऐसा लगा था कि ये गेंद बल्ले पे लेकर कुछ रन बटोरेंगे लेकिन अच्छी गेंदबाजी। इस बार लोअर फुल टॉस उठाकर खेल दिया, फील्डर वहां पर मौजूद, निश्चित तौर पे अपने टीम के लिए 2 रन बचाने का काम किया इस खिलाड़ी, लेकिन उतना ही गलत थ्रो। इस 2 रन को जरूर बचाया लेकिन थ्रो गलत किया फील्डर अभी तक दौड़ते हुए और ये दंदनाता चौवा सा, ये 6 रन का इजाफा। इस 6 के बोनस से स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 36। रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस पारी की एक ओवर बाकी है और जैसे ही एक ओवर खत्म होती है माड़प और कांड्रोली टीम के कप्तान से निवेदन रहेगा कि आप टॉस के लिए आइए। नितिन पाटिल पुरस्कृत माड़पाई माड़प वर्सेस कांड्रोली, इस 2 टीम की मैच रहेगी। दोनों कप्तान से गुजारिश रहेगी जैसे ही ब्रेक आता है आप टॉस के लिए आइए। तो 36 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। चलिए स्पीड अप कीजिए, अपनी टीम के कप्तान से गुजारिश रहेगी। आप ज्यादा समय ले रहे हैं समीर। छत्तीस रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। किरण नए गेंदबाज, स्ट्राइक पे खेलेंगे कुमार, नॉन स्ट्राइक एंड पर आप देखेंगे जय। निखिल ये वरती आहे ना, इकडे इकडे निखिल शेडगे नक्कीच मराठीचे एक चांगले समालोचक, गोड आवाज ज्यांचा नेहमी आपण ऐकत असतो असे निखिल शेडगे साहेब यांचं इथे आगमन झालेलं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आणि उत्कृष्ट मृदुंगमणी नक्कीच वाईट असेल आणि निखिल शेडगे यांचं आपण इथे स्वागत करूया। वळूया मैदानाकडे। किरण जिन्होंने पिछली गेंद वाइड जरूर डाली थी, कुमार सामना कर रहे हैं। ये देखिए बढ़िया गेंद थी, उतना ही खूबसूरत शॉट देखने को मिला। फील्डर वहां पर मौजूद, जब तक फील्डर फील्ड करके फेंकते तब तक 2 रन यहाँ पर बटोरे। इस 2 रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 39 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। बीच में तीसरी ओवर में आप देखेंगे भावेश ठाकुर ने स्कोर दबाने की कोशिश जरूर की थी, कमबैक किया था अपने टीम का, लेकिन जो ओवर थ्रो की वजह से जो चौवा मिला उसके बदले 6 रन आए थे उस गेंद पर।
ये देखिए यहाँ पर लटके, ऐसा लगा था इस गेंद के ऊपर बड़ा हिट निकलेगा, लेकिन आउटेज लेकर सीधा विकेट कीपर के दस्तानों में एक और विकेट का पतन होता हुआ नजर आया। डीजे नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री पुंडलिकजी देवगरे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. पुंडलिकजी मालुसरे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि खरोखरच नेहमी आपण पाहतो युवकांच्या मागे आधारस्तंभ म्हणून उभे असतात आणि आज पाहायला गेलं तर त्यांचं वाढदिवस देखील आहे. आज शुभ दिवशी त्यांनी इथे आपल्या सर्व तरुण मित्रांसोबत आणि त्यांचं पाठीशी नेहमी त्यांचं आशीर्वाद आणि आधारस्तंभ म्हणून उभे असतात. तर त्यांना देखील वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानाकडे. त्यांचं स्वागत असेल या शृंखलेमध्ये. ये इस 2 रन के इजाफे से स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं. 41 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. नए खिलाड़ी स्क्रीज पर स्ट्राइक पर खेलेंगे. अर्जुन क्या जबरदस्त उठाकर खेल दिया, लेकिन जिस तरह गेंद पहुंचनी चाहिए थी वो पहुंची नहीं. कैच नहीं छोड़ेगा ये खिलाड़ी. एक और बार लपका इस गेंद का और एक और विकेट का पतन. ए डीजे पुढे लक्ष ठेव. मोइन नई खिलाड़ी, आज मौका मिला है मोइन को. देखिए अपने आप को साबित करने का मौका जरूर मिला था, लेकिन उतनी तेज तर्रार गेंदबाज किरण अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आए. 22 के रूप में 1 रन यहाँ पर जरूर मिलता हुआ और स्कोर कार्ड पे बढ़ती स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 42. 5 विकेट के नुकसान पर इस पारी की अगली गेंद ब्लॉक होल में डालने की कोशिश जरूर की है यहाँ पर और रनआउट के तौर पर एक और विकेट मिलती हुई. क्या जबरदस्त पारी सजाई थी. ओपनर बल्लेबाज आए थे तब ऐसा लग रहा था कि 50+ जरूर स्कोर मिलेगा देखने को, लेकिन उसके बाद में जब भावेश ठाकुर आए गेंदबाज 3 नंबर पर गेंदबाजी की, उन्होंने इस तरह दबा दिया स्कोर को कि फिर से अपने टीम की वापसी की. अब स्कोर कार्ड के ऊपर नंबर फाइनल नंबर लग चुके हैं. स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 42. जीतने के लिए 43 रन की जरूरत चावनी टीम को. डीजे
तमाम क्रीडारसिकांचं स्वागत. तत्परे आपण आयोजकांचं स्वागत करू. आम्हाला या स्पर्धेसाठी संधी दिली आमचे साथी समालोचक प्रकाश पाटील सर आमच्या सोबत असतील. त्याचबरोबर गुणलेखे पंच आणि आमचे यूट्यूब लाईव्ह या तमाम सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि घेऊन जाईल मैदानावरती. तुम्हाला पाहायला भेटेल दुसऱ्या डावाला सुरुवात होते ती 24 चेंडूमध्ये पटला करायचा येतो होता 43 धावांचा. हे सोपं अवघड ठेवलं या मैदानावरती. वावे घर टीमने पहिल्या डावामध्ये 42 धावा केल्यात. ते दुसऱ्या डावासाठी अवघड दिलं ते 43 धाव्यांचं. त्या बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्या. ती चावणे टीमचा माडप टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. कांडरोली टीमला आपण शेवटची आणि अंतिम पुकार असेल की टॉस साठी लगेच या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. 2 हात करण्यासाठी पाठलाग करायचा 43 धावांचं. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. ती बॅटिंग करणारे आता दुसऱ्या डावामध्ये चावणे टीमला त्या विरोधात आता गोलंदाजी करावी लागणार. त्या गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमला या धावा वाचवाव्या लागणार. जसे गोलंदाजी केली पहिल्या डावामध्ये चावणे टीमनं तसे आता बंदरकारक षटक या गोलंदाजांना फेकाव्या लागणार. पहिल्या चेंडूसाठी सज्ज होईल तो गोलंदाज जय आणि त्याच्या विरुद्ध टाकीवरती तुम्ही पाहाल चावणे टीमचा जो सलामीला दाखल झालाय पहिला चेंडू करण्यासाठी दाखल होतो आहे संदेश हा फलंदाज. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केलं जाईल. एका बाजूला पाहाल तुम्ही माडप आणि एका बाजूला कांडोली. मॅच चालू. हा चेंडू पहिला चेंडू टप्पा पडलाय. पंचचा इशारा तो पहिल्या चेंडूवरती माघारी झाडला जातो आहे. तो सलामीला गेलेला संदेशला गोलंदाज जय या गोलंदाजाने पहिली सफलता मिळते. ती गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमला 43 धावांचा पाठलाग करायचा. टीमची ताकद ओळखली जाते संदेश आणि ती ताकद आता डगआउटमध्ये परतले. पण ते संदेश जसं मागं आलाय परतलाय त्यांचा भाऊ प्रवीण आता मैदानात उतरला आणि प्रवीण जसा मैदानात उतरलाय तशी त्यांच्यासाठी ऑफर लागले. माननीय श्री रघुनाथजी झुमारे साहेब यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी ठेवलं गेलंय प्रवीणसाठी. धन्यवाद. नक्कीच पारितोषिक आहे पण या फलंदाजाला आता मोठे फटके मारण्याची गरज आहे. कारण पाठलाग करायचे 43 धावांचा जरी पाठलाग असला तरी गोलंदाजी करणारी टीमच्या नक्षे दुसरी मिळेल का? यस दुसरी मिळते. याच साठी रस्त्याला झाला आणि त्या जाल्यात आता फसतोय. लागोपाठची दुसरी विकेट मिळते ती गोलंदाजी करणाऱ्या जय आणि त्याच्या टीमला वावेघर टीमला. गोलंदाजी काय पाहायला भेटते. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये लागोपाठची दुसरी विकेट गेल्या हॅट्रिकच्या उंबरवरती असेल. आता गोलंदाजी करणारा जय जो वावेघर टीमचा 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण त्या 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच 2 चेंडूवरती विकेट अगदी घेतल्या त्या गोलंदाजाने. कारण की चावणे टीमचे दोन्ही कणे अगदी माघारी झाडलेत. त्या प्रवीण आणि संदेश या जोडीला अगदी माघारी झाडला गेलाय. नवीन फलंदाज दाखल होते मैदानावरती जो 4थ्या क्रमांकावरती तुषार
आणि त्याचा जोडीदार दिलीप ही जोडी मैदानावरती आहे. ह्या जोडीला आता आक्रमण करावं लागणार. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. त्या षटकामधले 2 चेंडू संपले गेले. 4 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. 9 शतरक्षक तटिया सरकारच्या आत पडते, 2 शतरक्षक तटिया सरकारच्या बाहेर. पण त्या बंदरकारक षटकामध्ये या गोलंदाजाने अगदी थांबून ठेवलाय. बॅटिंग करणाऱ्या चावल्या टीमला 2 गडी बाद धावफलकावरती धावा लागत्या 0. 43 धावांचा पाठलाग असताना पुन्हा एकदा जय तयार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. हा चेंडू अगदी जबरदस्त फटका येतोय. तिथे क्षेत्ररक्षक असेल, मिळेल फक्त एकेरी धाव. एकेरी धावांवरती थांबवले या बॅटिंग करणाऱ्या आता चावणे टीमला. 1 धावेनं संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातोय. 43 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 42 धावांपासून दूर आहे ती बॅटिंग करणारी चावणे टीम. त्यात गोलंदाजी चांगली झाली आहे. ती गोलंदाजी करणाऱ्या वावेगड टीमची दृश्य आणि अब्द 11 चावणे या नावाने टीम आज दाखल झाली आहे. प्रियेश जांभळे यांच्या नावाने ही टीम खेळते आहे. दृश्य आणि आदव्या 11 टीमला. हा चेंडू काय गोलंदाजी चालू आहे. ती स्लो चेंडू फेकला गेला. स्लो डिलिव्हरी पाहायला भेटली. चनाक्ष गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. 1-2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव. एकदम गोलंदाजी जबरदस्त चालू आहे. मॅनेटरी पावाचं षटक टाकावं कसं हे उदाहरण दिल्या गोलंदाजी करणाऱ्या वावेघरचा पहिल्या षटकावर मध्ये आलेल्या जयने उत्तर दिलं, मी गोलंदाजी पहिलं षटक का टाकतोय याचं जीवनदारी प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानावरती बघा. हा चेंडू टप्पा काढला ते क्षेत्ररक्षक असेल, मिळेल फक्त एकेरी धाव. एकेरी धावेनं स्टॉप केलं जातो या दोन्ही फलंदाजाला. 2 अंकामध्ये जाऊन पोहोचल्या. 2 बाद 2 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करण्यात त्या वावे चावणे टीमच्या त्या विरोधात गोलंदाजी चांगली चालू आहे. ती वावेगड टीमची पहिल्या P1चं षटक, अर्थाचा मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे मैदानावरती जयचं. हा चेंडू डोक्यावर काढला. 2 शतरक्षक चेंडू जवळ येतील. तोस फेकण्यात एकेरी धाव पूर्वी होते. दुसऱ्या धाव्याला कॉलिंग केलं जातोय. हा यस 2 धावा अगदी सहज केल्या जातात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पंचांचा षटक संपल्याचा निर्वाळा आलाय. मॅनेटरी पालपाचं षटक संपलं जातोय. धावफलकावरती धावा लागल्या. 2 गडी बाद असताना 4. दुसऱ्या षटकाला चालू होण्याच्या अगोदर थोडी संधी द्यावी पंडितजीला. आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकाचा पहिल्या षटकाच्या बाजूला उत्तर खेळ संपला. 18 चेंडू अजून जिंकण्यासाठी गरज असेल ती 39 धावांची ती बॅटिंग करण्यास चावणे टीमला. पण या फलंदाजी करणाऱ्या टीमला आता मोठं आक्रमण करावं लागणार या गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमच्या विरोधात. कारण की पाठलाग जरी कमी असला पण गोलंदाजाची आपण गोलंदाजी पाहिली. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं जयनं अगदी जबरदस्त षटक, अवघ्या 4 धावांचा षटक फेकलं गेला. हा चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी येतोय. हा यस पहिल्या चेंडूवरती सफलता. 3रा गडी बाद चावणे टीमचा डिझाईन. पाहतोय तो दुसऱ्या क्रमांकावरती वसंत हा गोलंदाज आपण पाहतोय. तो दुसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला वावेघाट टीमचा. या गोलंदाजाने अगदी पण पाहिलं जबरदस्त पहिला चेंडू ती विकेट जो सलामीला दाखल झाला. दिलीपला सुद्धा माघारी झालाय.
कारण की सलामीला गेलेली जोडी या तिन्ही फलंदाज अगदी जे मेन डगआउटचे फलंदाज होते सामने टीमचे त्यांना अगदी माघारी झाल्या गोलंदाजी दोन्ही करणाऱ्या गोलंदाजाला आता या फलंदाजावरती अगदी खरी टीमची नजर असणार. धुळा सांभाळावी लागणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या आता सामने टीमच्या फलंदाजाला कारण की पाठलाग करायचा आहे. येणारे आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 39 धाब्यांची पण त्या धावा केल्या जाणार का? आक्रमण आता करावं लागेल या गोलंदाजांच्या विरोधात तो बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वसंत हा मोठा फटका येतोय. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक घेईल चेंडूची पाहणी करेल मिळेल फक्त एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्या वाढते ती 5 अंकावरती जाऊन पोहोचल्या. ती कासवाच्या गतीने बॅटिंग झाली. आता त्या बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला मोठे फटके मारण्याची गरज षटकार येणं गरजेचं आहे कारण 39 धाब्यांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला एकाच मोठा फटका आला मॅचचा रंग बदलू शकतो कारण की बॅटफूटवर आता खेळतोय तो चावणे टीम. गोलंदाजी अगदी चाणक्य पाहतोय. हा चेंडू हवेत चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येतोय पाहणी करेल मिळती दुसरी विकेट. गोलंदाज वसंतला पुन्हा एकदा माघारी यावं लागेल. जो 5व्या क्रमांकावरती गेलेला 4थ्या क्रमांकावरती गेलेला तुषारला एका मागोमाग एक विकेट चालल्या जातात त्या चावणे टीमच्या कारण की गोलंदाजी आपण जबरदस्त जरी कमी अवघान असतं तरी गोलंदाजीचं आपण पारणं पाहतोय. वावेगड टीमचा अगदी भक्कम आहे. गोलंदाजी अफलातून गोलंदाजी चालू होती. वसंत या गोलंदाजीचा 2ऱ्या क्रमांकावरती जागा झाला. नवीन फलंदाज विलास हा चेंडू अगदी आल्या कडे स्ट्रोक चेंडूला फक्त पाहणी केली आता ठोकला जातो. हा त्याच्या 2ऱ्या इनिंग मधला पहिला षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 अंकावरती. पुन्हा संधी आले आपल्या बॅटनं अगदी षटकारानं खातं खोललं. वैयक्तिक हे फटके येणं गरजेचे आता कारण की अफगाण जर आता मोठे अफगाण लांबलं गेलाय. बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमच्या पण या 6 धावेला धावसंख्या जाऊन पोहोचली त्या 11 अंकावरती. दुसरं षटक चालू आहे. जरी 2 षटका विकेट घेतल्या असत्या या गोलंदाजाने तरी आता मोठा फटकाला आता आक्रमण करायला सुरुवात केली ती चावणे टीमच्या फलंदाज विलासनं. हा चेंडू अगदी आडवा बॅटनं केला. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचलेल फेकेल मिळेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येनं 12 अंकावरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती चालू आहे. ती गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमच्या पाठलाग करायचे 2य सत्रामध्ये 43 धावांचा ते 43 धाव्यांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचतो ती 12 अंकावरती. बॅटिंग करणारी चावणे टीम अजून एकाच मोठा फटका आला तर मॅचला अजूनही मजा येईल. तर गोलंदाजी करणारे गोलंदाज 2ऱ्या क्रमांकावरचा आपण पाहतोय. वसंत जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक मोठा फटका या गोलंदाजाच्या विरोधात आला. आता फलंदाज असेल तो निखिल. हा चेंडू अगदी कट लागले गेले तितक्या ताकदीनं क्षेत्ररक्षण आपण पाहतो काय झालं अगदी रचले गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमला. एकेरी 2 धाव्यांवरती अगदी थांबून ठेवलाय. ती बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 अंकावरती. षटक संपलं जाते. दुसऱ्या षटकानंतर 13 अंकावरती जाऊन अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 30 धावेची. 12 चेंडू 30 धावेंची प्रत्येक षटकामध्ये 15 या धावसंख्येने धावावा लागेल आता चावणे टीमला. मान्यवरांचा आगमन झाला. अरविंदजी देवघरे साहेबांचा आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. 2ऱ्या इनिंग मध्ये आपलं सुद्धा स्वागत असेल. आता पाठलाग करायचं तो 12 चेंडू 15 धाब्यांचं तो बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला विलास आणि निखिल या जोडीवरती आता खऱ्या अर्थानं मदर असेल. या जोडीला आता आक्रमण करावं लागणार कारण की दोन्ही षटकामध्ये आता 15च्या सरासरी धावावं लागेल.
गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमच्या विरोधात तितक्याच ताकदीने त्या धावा वाचवायच्या असतील तर निर्धाव चेंडू फेकावा लावेल तो वावेघर टीमला त्याच्या विरोधात स्ट्रायकेटवरती तुम्ही पाहाल आता निखिल आणि त्याचा जोडीदार विलास ही जोडी मैदानावरती आहे. 30 धाव्यांचा पाठलाग करायचा त्या 12 चेंडूमध्ये तर 12 धावांमध्ये 30 धावा वाचवल्या जाणार का की आक्रमण पाहायला भेटेल तर बॅटिंग करणाऱ्या आता चावली टीमच्या विरोधात. तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज तयार ऋतिकच्या वाटेला तिसरा षटक आला जो पहिलं षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिला चेंडू टाकण्यासाठी दाखल झाला तो ऋतिक तिसऱ्या षटकामधला स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहाल. निखिलला अजूनही 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज 30 धाव्यांची गरज असेल पण यावर रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न अगदी फसला जातो अगदी सरळ बॅटने या फलंदाजाच्या बॅटमध्ये फटके येणे गरजेचे यावेळी असे फटके मारणं गरजेचं नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या चावण्या टीमला हा सरळ फटका आला असता कधी दुहेरी धावे या चेंडूवरती निश्चित मिळली असती पण रिव्हर्स शिफ्टने फलंदाज फसला जातोय. निर्धाव चेंडूची संख्या होती मैदानावरती निर्धाव चेंडूची संख्या धाव संख्या तिथं जाऊन पोहोचले ती 13 या अंकावरती. पुन्हा एकदा तयार ऋतिक हा चेंडू अगदी काय खोलवर टप्पा पाडलाय एकेरी धावेवरती धावेचं रूपांतर दुसऱ्या धावे तू मे एका ट्रॅक वरती 2 गाड्या काहीच गरज नव्हती. बॅटिंग करणाऱ्या चावण्या टीमला माघारी जाणलं जातं ज्याच्या बॅटमधून मोठा फटका येत होता त्याला आता विरसला माघारी यावं लागणार तर मान्यवर भावेश आणि त्याचा जोडीदार निखिल या जोडीवरती या जोडीला आक्रमण करावं लागणार. काही उर्वरित चिठ्ठी मैदानावरती बाकी असेल जिंकण्यासाठी गरज असेल ती 29 धावांची डिझे दोन चेंडूचा मात्र खेळ संपलाय. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल ती बॅटिंग करणारी आता चावण्या टीमला. निखिल मैदानावरती आहे या फलंदाजावरती असे स्वतःच्या पायावरती कुराट पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट तर त्याला अडकवलं गेलं यासाठी रचला होता झाला तो आता वावेघर टीमला. पुन्हा एकदा विकेट मिळते गोलंदाज ऋतिकला वारंवार विकेट टाकल्या जातात. 29 धावांचा पाठलाग करत असताना आता त्या चावण्या टीमच्या पुन्हा एकदा फलंदाज बाद मिळते संधी टिचेला. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांचा पटला करायचा आहे. 3 मोठे फटके 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्या 9 चेंडूमध्ये या बॅटिंग करणाऱ्या टीमला एकेरी दुहेरी जरी धावा काढल्या तरी 1-2 फटके आले तर मॅच जिंकू शकते चावण्या टीम. आता पाटला करायचा आहे. 9 चेंडू आणि 29 धावे जे ते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. चावण्या टीमचा जो 8व्या क्रमांकावरती समीर आणि त्याच्या जोडीचा 7व्या क्रमांकाचा भावेश या जोडीवरती मदत असेल. आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 चेंडू आणि 29 धाव्यांची मोठे फटके मारण्याची गरज आहे आता बॅटिंग करणाऱ्या चावण्या टीमला. कारण की गोलंदाजी आपण जबरदस्त पाहतोय गोलंदाजांचं नियंत्रण पाहतोय काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे पण तितक्या ताकदीनं केलेल्या इसंबेकरांनी आयोजन तितकं आपण सुंदर पाहतोय. जनुमान क्रिकेट संघ इसंबेकरांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातली पहिली मॅच पाहतोय. ह्या पुढची मॅच असेल ती माडप नितीन पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेली
टीम असेल ती माडपाई माडप या चेंडूवरती एकेरी धाव येते. 2 शतरक्षक धावते. 2 शतरक्षकामध्ये चपलता पाहिली ते एकेरी धाव्याचं कन्वर्ट केलंय ते 2 धाव्यांवरती. या 2 धाव्यांना धावसंख्या चपलेने वाढते. ती जाऊन पोचते ती 16 या अंकावरती. ती बॅटिंग करणाऱ्या 43 धाव्यांचा पाठलाग करणाऱ्या त्या चावणे टीमच्या 30 षटक प्रगतीपथावरती चालू आहे. ऋतिकने अगदी थांबवून ठेवले. एकेरी दुहेरी धाव्यांना जास्त सन्मान दिला जातो आहे. तो बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला मोठे फटके मारण्याची गरज असेल ती चावणे टीमला. यामुळे 6 चेंडू एकेरी धाव्यांवरती पुन्हा एकदा सन्मान दिला जाते. एकेरी दुहेरी धाव्याने काही घडू शकत नाहीये. वावेघर टीमचा 1-2 मोठे फटके आले तर कमबॅक लावू शकतो ती चावणे टीम. पण वावेघर टीमच्या गोलंदाजी जबरदस्त आता चालू आहे ती मैदानावरती. माडप टीम आपल्यास विनंती आपला जो निर्णय त्याच्यावर लगेच अंमलबजावणी करा. बॅटिंग घेतली ती माडप टीमनं. यापुढची मॅच झाली तर लगेच कांडोली टीमला सुद्धा विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. पुढची मॅच तुमच्या भेटीस ती माडप नितीनजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली टीम असेल आणि एका बाजूला असेल कांडोली टीम घरोली मैदानावरती खेळ करण्यासाठी दाखल होती. दुसऱ्या इनिंगमध्ये दुसरी मॅच तुम्हाला पाहायला भेटेल ती कांडोली विपक्ष माडप टीम. त्या विरोधात मॅच चांगली रंगते आहे. उर्वरित आता चेंडू बाकी असतील ते 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धावांची. 4 मोठे फटके 2 एकेरी धावा अशा कराव्या लागणार त्या बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला. 2 निर्धार चेंडू फेकले तर सामना जिंकू शकतो मी तर म्हणे वावेघर टीमच्या बाजूला. गोलंदाजी 3 षटक जबरदस्त फेकले वावेघरच्या तिन्ही गोलंदाजांना. पण आता फलंदाजी करणाऱ्या भावेश आणि त्याचा जोडीदार समीर या जोडीला आक्रमण करावं लागेल या गोलंदाजा विरोधात. कारण की आता आक्रम हाच तुमचा बचाव आहे. त्या विरोधात आता तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार. 4 मोठे फटके 4 षटकार 1 दुहेरी धाव अशा 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो उर्वरित 6 चेंडू मैदानावरती बाकी आहे. नवीन गोलंदाज टाकण्यासाठी दाखल होतो तर पवन शेवटचा अंतिम आणि आता षटक असेल मैदानावरती. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज तयार पवन. हा चेंडू अगदी कडे स्ट्रोक लगावला आहे. चेंडूकडे 1 टप्पा खाऊन चेंडू जाईल. 4 धावांसाठी येतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातो आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 धावांपासून अजूनही दूर 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. फलंदाज समीरच्या बॅटमधून आला हा चौकार डिझाईन. हा चेंडू अगदी थांबवला फलंदाजाला. एक पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण दुसरा चेंडू 1 तेरी तो 1 मेरी अशी आपण मैदानावरती आता मॅच पाहतोय. हे पहिला चेंडू खराब फेकला त्याच्यावर आला 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजी चांगली केली. या गोलंदाज पवन निर्धाव चेंडू फेकतोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 22 धावांपासून दूर आहे. 4 मोठे फटके अगदी मारावे लागणार बॅटिंग करणाऱ्या चावणे टीमला. त्या विरोधात गोलंदाजी आता चांगली करावी लागणार. गोलंदाजी करणाऱ्या वावेघर टीमला यावेळेस चापर मारली जाते. पण या एकेरी दुहेरी धावेने आता काही बिघडू शकत नाहीये. तो वावेघर टीमचं तर भावेशला अगदी बॅट बोलावी लागणार. भावेशला आक्रमण करावं लागणार. उर्वरित 3 चेंडूने जिंकण्यासाठी गरज होती 21 धाव्यांची. 3 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. या गोलंदाजी बॅटिंग करण्याला चावणे टीमला 71 चेंडू पडला त्याच्यावर खराब फटका आला तर मॅचची दिशा बदलू शकते. पण गोलंदाजी करणारी वावेघर टीमची गोलंदाजी जे पण पाहिली एकदम जबरदस्त पाहिली. तितका आता हा फटका येतो आहे. फक्त आता या मॅचची मी तर म्हणायला औषधता बाकी असेल. कारण की अर्धी मॅच 99% तर मॅच जिंकली गेली ती वावेघर टीमच्या बाजूनं. 1% आता मात्र मॅच असेल ती चावणे टीमच्या विरोधात. मी विनंती करतो कांडोली टीमला यांना ती मॅच झाली लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. माडप टीमने अगदी टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले तो कांडोली टीमला. ही मॅच झाली की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मॅचच्या उच्चता अगदी मैदानावरती बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज पवन तयार. हा चेंडू पवनचा. मॅच संपली जाते आहे. मॅच जिंकले. पहिला सत्र मात्र संपला जातो. पहिला मॅचचा अगदी खेळ संपला जातो. मॅच विन होते ती वावेघर टीम दुसऱ्या डावामध्ये दाखल होते आहे. त्यांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊ आणि पुढच्या बेस्ट ऑफ लक देऊ. तो चावणे टीमला पुढच्या मॅचसाठी सुद्धा त्यांना सुद्धा आपण
विनंती करू मार्फत मॅडम टीमला आपण लगेच